रामकृष्ण हरी. आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी. आपली परंपरा. या वारीमध्ये आपल्याला यावर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे बंदोबस्त जे काही आहेत त्या पंढरपुरामध्ये बघायला मिळतात. दरवर्षी तर असतातच, पण एवढ्या प्रमाणात नसतात. यावर्षी अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचे बूथ म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्या माध्यमातून ही वारी जे काही आहे त्या वारीचा आढावा म्हणा किंवा एकंदरीत ही वारी सर्वजण अनुभवत आहेत. काय आनंद होतोय आज ही सगळी सेवा पुरवताना, आणि काय सांगाल एकंदरीत काय भावना आहेत? एकदम उत्कृष्टरित्या शासनाने आणि इथालच्या पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्त नेमलेला आहे. भाविकांच्या सगळ्या सुरक्षेची जी काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळं बाकी काय, आणि श्वान पथक BDDS पथक नेमलेलं आहे. बारकाईने चेकिंग होत आहे. वारकऱ्यांची चेकिंग होत आहे. यावर्षी काही असं आढळून आलं का, किंवा असं काही एकंदरीत सांगाल, किंवा अशी परिस्थिती झाल्याच्या नंतर हे तुम्हाला काय सहकार्य करतो हा माऊली? हे प्रत्येक वेळेस काय परिस्थिती उद्भवली त्याचं काम करत राहतो आणि बारकाईने सगळे पोलीस लक्ष ठेवून आहे या वारीमध्ये. आपण नेहमी बघतो की देव आहे देव नाही असं सगळ्या जणांच्या भावना असतात, पण विचार करा की अशा जीवामध्ये देखील आपल्याला पांडुरंग भेटत राहतो आणि आपली सेवा, म्हणजे बोलणारी माणसं तर सेवा करतच आहेत पांडुरंगाची, पण ज्याला बोलता येत नाहीत, भावना नाहीत, आपण विचार जर केला तर प्रत्यक्ष पांडुरंग आज दरबारामध्ये आल्याच्या भावनासुद्धा आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाहीत. अशा देखील आज आपल्याला हे अनुभव आला आहे. काय नक्की चेकिंग असते आणि काय सांगाल, काय आनंद होतो आज वारीमध्ये आल्यानंतर? खूप खूप आनंद होतो या, का तर हा आनंद गगनात न मावणार आहे. त्याच्यासोबतच नोकरी करताना खूप आनंद होतो या. नोकरी करताना खूप आनंद होतोय, भाविकांची सेवा करताना आनंद होतोय. हा काय सूचना देतो, किंवा तुम्हाला हा काय नेमकं याच्याविषयी काय सांगाल? याच्याविषयी असं सांगू इच्छितो, सर्व इन्फॉर्मेशन मिळतं. कोणी चुकीचं काम करत असलं तर निदर्शनात आणून देतं. निदर्शनास आणून देतो. इतकं हे असं चोख असं काम हा आपला पांडुरंग जो आहे तो आपल्याला करताना बघायला मिळतो. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी. आपली परंपरा. रामकृष्ण हरी.